नमस्कार सर्वांना, कोमल्स रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत फिश फ्राय. इथं आपण चिलापी मासा घेतला आहे अर्धा किलो. तो आपण स्वच्छ धुवून घ्यायचे. धुण्याच्या अगोदर आपण ज्वारीचं पीठ लावून त्याला चांगलं चोळून घेतलं आहे आणि 2 ते 3 वेळा आपण याला असं पाण्यातून चांगलं धुवून घ्यायचे. व्यवस्थित चांगला मासा धुवून झाला की मग आपण मसाल्याची तयारी करू. इथं घेतली आपण अर्धी वाटी तांदळाचं पीठ. याच्याऐवजी रवासुद्धा तुम्ही घेऊ शकता. 1 चमचा घेतलं आहे मी लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट. थोडं थोडं पाणी घालून आपण हे मिक्स करून घ्यायचे. चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि चला आता आपण सगळ्या माशांना हे लावून घेऊया. अशा प्रकारे दोन्ही साईडने आपण चांगलं सगळ्या माशांना लावून घेऊया. खूप जास्त दाट नाही लावायचं. हे बघा, अशा प्रकारे सगळ्या माशांना आपण लावून घेतलेलं आहे. गॅस चालू करून आपण तवा तापायला ठेवूया. तवा तापला की त्यात थोडंसं तेल टाकायचे फ्राय करण्यासाठी. खूप जास्त तेल नाही टाकायचं आणि आपण एक एक आता मासा टाकूया त्यात फ्राय करण्यासाठी. जेवढे मावतील, जेवढे बसतील तेवढेच मासे घालून घ्यायचे यात तव्यामध्ये आणि 2 ते 3 मिनिटांनी मग आपण असं उलटं करायचं. दोन्ही साईडनी चांगला खरपूस मासा भाजून घ्यायचा. खूप वेळ नाही लागत मासा फ्राय होण्यासाठी. जास्तीत जास्त 5 ते 7 मिनिटं लागतात. एकदा तेल चांगलं तापलं की मग चांगले मासे फ्राय होतात. हे बघा, अशा प्रकारे दोन्ही साईड आपण त्याच्या भाजून घेऊया. चांगला खरपूस भाजायचे. थोडंसं 1, 2, 3 मिनिटांनी परत आपण उलटून घेऊया. चांगला खरपूस भाजला की मग त्या माशाला चवसुद्धा छान लागते. खूप तुकडे पण नाही होऊन द्यायचे, खूप जास्त वेळ पण नाही भाजायचा. एकदम मीडियम फ्लेमवर गॅस ठेवायचा आपल्याला. खूप फास्ट नाही करायचा, नाहीतर मग मासा काय होतो, करपला जातोय. दुसरी बाजू पण आपण उलटून घेऊया त्याची. छान लागतो चवीला हा मासा. चिलापी मासा आहे आणि तयार झाला आहे आपला फिश फ्राय.